भजन सम्राट गुरुवीर शिवरामबुवांच्या जीवनातील हा हृदय प्रसंग, थरारक प्रसंग. बाल शिवराम वडिलांच्या बरोबर वरळीच्या समुद्रात मच्छीमारीला जायचा. 1942 सालची घटना. शिवराम मच्छीमारीला वरळीच्या समुद्रात खोल शिरला आणि अचानक वादळ सुरू झालं. शिवरामची होडी भरकटली बेपत्ता झाली. सागराचे किनारे शोध घेत होते. शिवराम कुठे असेल? खाडीच्या झुडपात शोध घेत होते. शिवरामला बघत होते. घरातील बाई माणसं वेडीपिशी झाली. आई, बहीण, मावशी घराबाहेर पडत किनारे शोधत शिवरामला शोधत होते. शिवरामची आई शोधायला निघाली, वेडीपिशी झाली. माझा शिवराम बघितला का कोणी? काय माझं नशीब फुटलं, देवानी काय माझा हा प्रसंग आणला. शिवरामच्या आई आठवणीने आईला भरून आलं, माझा शिवराम. बाया धावल्या, रडू नको बाई, रडू नको, धीर धर. आणि अशीच एक बातमी आली. वेसा व मड किनाऱ्यावर एका होडीत 2 जण बेशुद्ध पडलेले. होडी वाहत आली. पाहतात, अरे बघा, हा शिवरामच दिसतो. धावा. बुवा धावले. किनाऱ्यावर आया बहिणी धावल्या. होडी धरली. हो, हा शिवरामच आहे. शिवराम बेशुद्ध पडलेला दोघांनी उचलला, हळूहळू किनाऱ्याला आणला. बाया मावशी धावल्या, पोटाशी धरलं. बाळा, त्याला जागवलं, उठवलं. बा शिवराम, कुठे होतास बाबा, कुठे होतास? समुद्रात, वादळात मी मरता वाचलो. माऊलीनं, देवानं मला वाचवलं. मी माऊलीच्या अभंग म्हणत होतो. तो समुद्रात देवानं चाललं, विठोबानं वाचवलं मला. काय करू आता? माझ्या समोर फक्त देव दिसतो, माऊली दिसते. आता देवाचंच भजन करावं असं वाटतं. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. शिवरामबुवांनी मग मच्छीमारी केलीच नाही पुढे. त्यांच्या समोर भजन. त्यांचे भजन गुरु लालचंदबुवांनी त्याला मग पुढे भजन शिकवलं. चांगल्या भजनी बुवा होण्यासाठी मोहनराव पालेकर आणि पोद्दार मास्तर यांच्याकडे त्याला शास्त्रीय संगीतासाठी तयार केलं. बुवा आता सुंदर भजन करू लागले. शास्त्रीय गायन भजनामध्ये करू लागले. लोकांना बुवांचं भजन आवडू लागलं. शिवरामबुवा एक मोठे कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बुवांची भजनं होऊ लागली. अशा अनेक भजनी कलावंतांसमोर तुळशीरामबुवा, सातमबुवा, बागडेबुवा, मोठ्या बुवांच्या बरोबर त्यांची भजने होऊ लागली. आपण अशाच एका भजनाची थोडी झलक पाहू. तर ह्याचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. पहिल्याने सुरुवात होणार, ती ओव्याने सुरू होणार. आपल्या सहजपणे लक्षात येईल की वारकरी पंथाचं कीर्तन आणि वारकरी पंथाचं भजन यामध्ये शास्त्रीय संगीत मिसळून जे काही रसायन तयार झालंय ते म्हणजे चक्री भजन.
परी पाय परी पाय बीज तू तरंगी परी परी पाय परी पाय बीज परी पाय परी पाय परी पाय कृष्णा गुज गुज गोकुळे उठले कृष्णा गुज गुज गोकुळे उठले तुझी माझी संगत तुटले तुझी माझी संगत तुटली कृष्णा गुज गोकुळे उठले कृष्णा गुज भुलले मंजुळ बोला तुझ्या पायी जीव आरतीला तुझ्या पायी जीव आरतीला राधे घडी घडी भरून करागे एवढा क्रोध दांडे मागे आज जन्मशताब्दी निमित्ताने आपल्या या महान कलावंतालाही आदरांजली आहे. सागरपुत्र गानयोगी शिवरामबुवा भजन प्रेमींच्या अंतःकरणात कायम राहतील. शिवरामबुवा अमर आहेत, अमर आहेत. त्यांच्या अभंगवाणी अमर आहे, अमर आहे. आज महोत्सव समितीच्या वतीने शिवरामबुवा वर्डीकर जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ही त्यांची स्मरण ध्वनिफीत समर्पित करीत आहोत. जय माऊली, जय माऊली.